खरं सांगितलं म्हणजे पप्पा दारू पिऊन त्रास होते मम्मीला. मम्मीने घेतलं स्वतःने पेटून. आता मी तर 6 महिन्याचाच होतो. मला इथं खरं म्हणजे चाकू लावला होता, काचा फोडल्या गाडीच्या. त्यांनी मला बाहेर ओढलं, माझं शर्ट वगैरे पूर्ण फाडलं. मी एक वेळेस बाप बदलेल. ती मुलगी एकच बोलली होती, एक वेळेस मी बाप बदलेल, पण तुला शब्द नाही बदलला, हा शब्द आहे ना. गेल्या नाही नंतर तिने काय केलं, घरच्यांना सांगितलं भाई गायकवाड मला त्रास देतो. तिने पोलीस स्टेशनला गेली, चौकीला. तिथं चौकीला जाऊन माझं नाव सांगितलं आणि ही सगळी शाळा माझ्या बापाची होती. शेवटचा प्रसंग होता, मी मरून गेलो तर चालू, मरायचं डायरेक्ट मरायच्या स्थितीत आलो. मला पैसे पण कोणी देत नव्हतं. पण त्यांनी कपडे वगैरे काढले माझे, मला एरीत सोडायची, वर काढायची, मारायचे. 2 लाख फॉलोअर्स एका सेकंदामध्ये गेले. सेकंदामध्ये कसे गेले. हॅलो भैया गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला. नाही ते वैतवाडी ते पाऊस झाला, वारा वावदन झालं, तिला पोरं पडले, वायरी पडले, ते काय करणार आहे की नाही काम. नाही तर मग मी येऊ तिकडे. 2 दिवस झाले सर. नाही करणार आहे की नाही सांगा, नाही तर मग मी येऊ तिकडं. नाही करून टाका जेवढं. नाही तर मग मी आलो कसं राडा व्हायचं रे कॅमेराने सर, बरोबर की नाही. हो चालतंय, धन्यवाद. लय कटकटे भाव नाही मला सोडून ना भाऊ. डायरेक्ट भाया गायकवाडला फोन करायचा. लय अवघड विषय, लय अवघड चाललाय सध्या. मी सोडून कणीच नाही ना. आता 1 वर्ष झालं किंग मेकर अध्यक्ष होऊन. 1 वर्ष झालं. आज खरंच रिस्टार होऊन आज 1 वर्ष झालं. हे काम लोकांचे सोडावंच लागत भाऊने. सोडल्याशिवाय ना डायरेक्ट आहे ना जमतच नाही. रात्री 12ला कॉल भाई शेड गायकवाड आमची लाईट गेली, आमच्याकडे पाणी आहे ना, आमच्याकडे बाथरूम मध्ये. अरे काय करत, लय कटकट, लय कॉल राहत्या. जाऊ द्या ते होऊन जाईल काम. तुम्ही बी सांगत जा मला, कॉल असं काही काम असलं तर सांगत जा, करून देईल. काय विषय नाही, आपला नंबरच आहे ओके मध्ये डायरेक्ट. तर भावांनो मी 6 महिन्याचा होतो, एवढाच होतो 6 महिन्याचा. तेव्हा माझी मम्मी वारली. मम्मी वारायचं कारण एकच होतं की पप्पा दारू पिऊन त्रास देत होते मम्मीला. खरं सांगितलं म्हणजे पप्पा दारू पिऊन त्रास होते मम्मीला. मम्मीने घेतलं स्वतःने पेटून, रॉकेलचं डब्बं घेतलं मम्मीने, पेटून घेतलं स्वतःला. पेटून घेतल्यानंतर पप्पाने दुसरी बायको केली, म्हणजे दुसरं लग्न केलं खालत्या बाजूचं. आणि लग्न केल्यानंतर पप्पाने एक मुलगी झाली परत पप्पाला, म्हणजे त्या दुसरी बायको केली त्याला. तर त्यानंतर मी 6 महिन्यात होतो. मला आजी, आजोबा आणि काका काकी यांनी सांभाळ केला माझावाला शेवटपर्यंत, आजीपर्यंत त्यांच्यामुळेच मी. आणि त्यांनी सांभाळ केल्यानंतर फक्त त्यांनी बायको करायचं काम एकच होतं की मग माझी मम्मी वारली ना. मम्मी वारल्यानंतर त्यांनी फक्त तेवढं, दुसरी बायको नव्हती करायला बाहेर, पण केली त्यांनी काही कारणामुळं. मग आजी आजोबाकडे राहत होतो मी. आजी आजोबांनी मला आजपर्यंत एवढं मोठं केलं. काका खरं म्हणजे माझ्या चुलत्याची पुण्य आहे म्हणावं. चुलत्याने मला आजपर्यंत इथं सांभाळ. मला घालायला कपडे नव्हते, अंडरपॅन्ट नव्हती, काका घेऊन द्यायचे. अरे काका जेवढं स्वतःच्या मुलाला जपत नव्हते तेवढं मला जपत होते. तरी पण त्यानंतर काकाने त्यांनी जपलं. त्यानंतर मग आपण होतो 10वीला होतो. आज वर्ष झालं 10वीला होतो मी. आणि 10वीला एका मुलीला केला होता आपण प्रपोज. 10वीला होतो, त्या मुलीला केला होता मी प्रपोज खरं म्हणजे. आणि प्रपोज केल्यानंतर ती मुलगी, म्हणजे मी तिला बोललो प्रपोज केल्यानंतर तिने मला डायरेक्ट बोलली तुझ्यासारखी 36 येतील. 36 यायचा विषय एवढाच होता. ती म्हणली 36 येतील. मी त्यानंतर बोललो की सॉरी. तिने मला मारलं, कानाखाली मारलं. मी तरी तिला सॉरी बोललो होतो. सॉरी बोलल्यानंतर तिच्या घरच्यांना सांगितलं, तरी काय अडचण नाही. सांगितल्यानंतर मग मी काहीच नाही बोललो, माफी मागितली. मी त्यानंतर शाळेतच नाही गेलो बरं का. खरं सांगितलं 10वी झाल्यानंतर शाळेत नाही गेलो. पेपर वगैरे दिल्यानंतर मला फक्त 10वीला पडले होते 39 मार्क. 39 मार्कामध्ये मी झालो होतो पास. तर ती मुलीने मला असं सांगितलं. मी डायरेक्ट नाही बोलल्यानंतर मी घरी गेलो. त्यानंतर शाळेतच आलो नाही. कामावर जायला लागलो. 10वी झाल्यानंतर कामावर जायला लागलो. 200 रुपये रोजानं सिमेंट कालवायला. पहिल्या माजल्यावरून तर 10व्या माजल्यापर्यंत सिमेंटची गोणी न्यायची होती. 200 रुपये रोज होता फक्त मला. मग मी 200 रुपये रोज होता. 200 रुपये रोजानं कामाला जात होतो. सहज घरी आलो संध्याकाळी. माझ्याकडे आयफोन पण नव्हता, साधा होता. हाच मोबाईल होता, कॅमेरे पण नाही. ह्याच मोबाईलने मी व्हिडिओ काढायचो. व्हिडिओ काढला सहज बसल्या. हॅलो भैया गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. अशा ठिकाणी मालेगावला अग्निशामक नाही, तेवढे अग्निशामक पाठव, नाही तर मग मी येऊ तिकडं. मग अग्निशामक पाठवली. ओरिजिनल काम होतं ते. अग्निशामक पाठवली मी. अग्निशामक पाठवल्यानंतर माझा व्हिडिओ गेला मिलियन. सकाळी उठल्यानंतर व्हिडिओ बघतो, माझे फॉलोअर्स, मला फॅन फॉलोइंग भेटायला जालन्यावरून, लातूरवरून मला भेटण्यासाठी. मी तुमचं लय मोठा फॅन आहे. घरी डायरेक्ट माझं घरचं लोकेशन डायरेक्ट सकाळी भेटायला आले. फॅन फॉलोइंग म्हणे भैया भाऊ तुमच्यावाले फॉलोअर्स लय वाढले, तुम्ही रिस्टार. म्हणलं अरे कसं काय, माझे 20K फॉलोअर्स एका रात्रीत. 20K फॉलोअर्स एका रात्री. 20K म्हणजे एका महिन्यात आहे ना, एका महिन्यात मी 1 लाख फॉलोअर्स झाले माझेवाले. तेच फक्त भैया गायकवाड बोलतो किंग मेकर अध्यक्ष. मला एक जणांना किंग मेकरचं पद दिलं होतं. ते किंग मेकरच्या पदानंतर म्हणजे रिस्टार झालो मी. मी स्वतः म्हणून रिस्टार वाटलो नव्हतो, पण मला नंतर पब्लिक सांगायचे. मला काहीच कळत. मला एक फडणवीसला कॉल डायरेक्ट, फडणवीस साहेबाचा कॉल डायरेक्ट.
भैया शेड गायकवाड बोलतोय, किंग मेकर अध्यक्ष, असं असं त्यांचं कॉल. म्हणजे लय मोठं लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले. तरी पण रील स्टार झाल्यानंतर तुम्ही सगळे म्हणत होते जेवायचं कसं होतं, तर भाऊंनो मी जेवण स्वतः हातानं बनवतोय, स्वतः खातो. माझा एक बंगला आहे काकाचा आणि त्यांच्या बाजूला मी म्हणजे तिथंच राहतो, माझा रूम तिथं आहे आणि तिथं मी स्वतः हातानं बनवून खातो भावांनो, काय विषय नाही. घरचे सगळे कामाला ते माझे बाबा एरीचे काम करते, अजून पण एरीचे काम करते, 75 वय झालं एरीचे काम करते, तरी ते मला जीव लावत होते. आणि माझं एक पब्लिक म्हणत होती भैया गायकवाड तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला मटण खाताना. भावना ते फक्त लोकांनी प्रसिद्धीसाठी मी जेवण काय करत होतो मी त्या ताटामध्ये बघा. आणि विषय होता फक्त मी नंतर आता दुकान टाकलं. 1 वर्ष झालं असेल दुकानला, आता 1 वर्ष होईल पूर्ण. 1 वर्षापूर्वी दुकान टाकलं. दुकान आता नवीन म्हणजे किंगमेकर चहावाला भैया गायकवाड, किंगमेकर चहावाला. अंदरसूलला शॉप टाकल्यानंतर आपण किंगमेकर चहावाला डायरेक्ट भैया गायकवाड चहावाला. अंदरसूलला आपण शॉप टाकलं. शॉप टाकायचा विषय असा होता की आपल्याला भरपूर म्हणजे त्रास झाला. मला दुकानात बॅनर, माझ्या दुकानाचे जे बॅनर लावायला ते फाडून टाकायचे. माझं दुकानाचं काम चालू केलं मी, ते बॅनर फाडून टाकायचे. माझ्या दुकानाला काही ना काही रिकामे उद्योग करायचे. तरी मी हार मानली नाही. आणि त्यानंतर मी ओपनिंगला गेलो शिल्लोडला. भावनं शिल्लोडला ओपनिंगला गेलो होतो. शिल्लोडला ओपनिंगचं गेल्यानंतर विषय असा होता, ओपनिंग वगैरे झाली आपलीवाली, तिथून निघलो. कुठं कोणीतरी काहीतरी म्हणजे काहीतरी सांगितलं. मी तेव्हा टोल नाक्यावरती गेलो, समृद्धी महामार्गाच्या शिल्लोडच्या छत्रपती संभाजीनगरच्या. तिथं मला त्यांनी थांबवल्यानंतर फोटो काढायला बाहेर बोलवलं. मला इथं खरं म्हणजे चाकू लावलं होतं, म्हणजे असं चाकूचं लावलं होतं तिथं आपलं. मी त्यांना म्हणलं दादा थोडं लांबून फोटो काढा. मी म्हणजे पोरं मित्र होते लहान लहान. त्यांनी मला मारायचे, बघ म्हणे तुला मारील म्हणे. म्हणलं दादा माझी चुकी काहीच नाही, मला मारू नका म्हणलं. त्यांनी मारायचा विषय असा होता की म्हणजे त्यांना फोटो काढायला बोलित होते, पूर्ण ते ओकेमध्ये होते. पण तरी काय अडचण नव्हती, मी फोटो काढून दिले. त्यांनी परत पुढं गाडी घेतली, साईडला दाबली, माझी गाडी चावी काढली, मोठ्या गाडीची काचा फोडल्या गाडीच्या. त्यांनी मला बाहेर ओढलं, माझं शर्ट वगैरे पूर्ण फाडलं. शर्ट फाडल्यानंतर म्हणजे शर्ट फाडला वगैरे मी पळायचो कातो. मी कमीत कमी ना 2 दिवस छत्रपती संभाजीनगर वावराने होतो. 2 दिवस छत्रपती संभाजीनगरला वावराने होतो. त्याचं कारण एवढं होतं की मला ते सापडू नये म्हणून. म्हणजे मला सापडतो, मी एकटाच फिरायचो कुठं पण, शर्ट नाही अंगात घालायला काही नाही. कपाशीचं वावर होतं, त्या कपाशीच्या वावरात झोपलो होतो मी 2 दिवस. मला येता येत नव्हतं. मला फोन पण नाही. त्यांनी माझा आयफोन होता, आयफोन विसकून घेतला, आयफोन आपला. आणि कॉलिंगचा फोन होता. मला फोन कोणाला करता येत नव्हते, कॉल करता येत नव्हती. मी माझं पाय एक पोतडं सापडलं मला. पोतं घेतलं खांद्यावरती, तेच टाकलं अंगावरती. चाललो. एक जणांनी भाऊनी पाणी पाजलं मला. पाणी पण तहान लागली होती. पाणी पाजलं. मी 2 दिवस जेवेल नव्हतं भाऊन. पाणी पाजलं मला. पाणी पिल्यानंतर मी ना हळूहळू घरी निघलो. वैजापूरपर्यंत येऊसर मला जामच होतं. म्हणजे मी 2 दिवस, मला 2 दिवस यायलाच लागले घरी. त्यानंतर दुकानावरती आल्यानंतर माझा तिथून फोन वगैरे घेतले मी. फोन घेतल्यानंतर पण तरी पण मला काही करता आलं नाही भावांनो त्यांना. कारण मी माझ्या कोणी नसून मी काही केलं नाही त्यांना. काय अडचण नाही, तरी पण फायदा घेतला, काय अडचण नाही. आजही मी 1-2 लाखाचे फोन वापरतो. काय फक्त तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता. काही दिवसापूर्वी एक मुलीचा मला मेसेज आला. प्रेमाची गोष्ट सांगतो. एक मुलीचा मेसेज आला. मुलगी, मी प्रॉपर गावात धामोड्याचं राहतो. येवला तालुक्यामध्ये माझं एक गाव आहे. सावरगावच्या बाजूला धामोडा गाव आहे. धामोडा गावचं एक माझं गावाला बाजूला एक गाव आहे. गावाचं नाव नाही सांगत. त्या मुलीने मला मेसेज केला की हाय, मी तुमची लय मोठी फॅन आहे. म्हणलं थँक्यू. मी मेसेज वगैरे बघितला. त्यानंतर मी विचारलं कुठं राहिलाय काय, म्हणजे त्याने सांगितलं मला तुम्ही कुठं राहता. मग माझ्याकडे येऊन घरी जाऊन त्या मुलीने माझ्याकडे घरी आली, फोटो वगैरे काढला, गेली घरी. त्याच्यावाले मला मेसेज केला असं तुम्ही लय आवडते म्हणे असं. मग मी हो बोललो. मी काय म्हणजे लय तिचं असं ते दाबीचं प्रेम झालं नाही का, ते मला त्या मुलीने तो सारखीचे ते. त्यानंतर मी या मुलीला हो बोललो. मुलीचं असं झालं, आम्ही भेटणं वगैरे झालं. ते भेटल्यानंतर त्या मुलीने मला एक सांगितलं की शेवटपर्यंत साथ सोडणार नाही तुझीवाली, शेवटपर्यंत तू मला सोडू नको. मी एक वेळेस बाप बदलेल. ती मुलगी एकच बोलली होती, एक वेळेस मी बाप बदलेल, पण तुला शब्द नाही बदलला, हा शब्द आहे ना तुला सोडून नाही जाणार म्हणे. एवढं टेन्शनच न घेऊ. मी एकदम बिंदास राहिलो. एकदम 1 महिना झाला करेक्ट. तिने मला आहे ना भेटायला बोलवलं. मला ओपनिंग होती त्या दिवशी, मी गेलो नाही. गेल्या नाही. नंतर तिने काय केलं, घरच्यांना सांगितलं भैया गायकवाड मला त्रास देतोय. तिच्या भावाला, पप्पाला, मम्मीला, बहिणीला सांगितलं की भैया गायकवाड मला त्रास देतोय. मग त्रास देत्यानंतर घरचे म्हणजे माझ्या घरच्यांना त्यांचे फोन आले की भैया गायकवाड आमच्या मुलीला त्रास देतोय. मग घरचे माझे बोलले की भैया गायकवाड असं करू शकत नाही. पण तरी पण काय अडचण नाही. मग तिने पोलीस स्टेशनला गेले, चौकीला. तिथं चौकीला जाऊन माझं नाव सांगितलं की भैया तू, मग मला भैया गायकवाड मला त्रास देतोय की, मग मला तिथं बोलवलं. सरांनी मला मारलं वगैरे. मारल्यानंतर विषय असा होता की ती मुलीला तिनेच मला, पण मी एवढा मी बावळट असून पण मला लोक आज बावळट म्हणते. बावळट असून पण मी ते जिने जेवढे मेसेज करायला तेवढे स्क्रीनशॉट, कुठं बोलायचे काय बोलायचे सगळं. मग माझं एक मी नाव नाही सांगत, सगळ्याच बॉस आमचा वाला बॉस म्हणला तरी चालेल. आमचा एक मोठा माणूस, म्हणजे एक नाव नाही सांगत.
त्या माणसाने एक तर एकाच कॉलवरती मला आहे ना तिथून गायब केलं. एकाच कॉलवरती म्हणजे तेवढं पूर्ण मिटवलं होतं. माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट होते. त्या मुली सांगितलं, त्याच्या पप्पा मम्मीला दाखवलं, पोलिसांना दाखवलं, साहेबांना दाखवलं. हे सगळं बघा तुम्ही, कोणाची चुकी. आज ती मुलगी तिचे आईवडील माझे पाय पडत्या. का पडत्या? ही चुकी होती, जाऊ द्या, आमची मुलगी खोटं बोलली. आपण भेटायला नाही, मी पण एवढं पण सांगितलं, तिला भेटायला नाही गेलो, तिने आज पूर्ण एवढं कर केला मला. त्याचपासून आहे ना भावांनो प्रेमच नाही केलं मी. मम्मीची शपथ घेऊन सांगतो, मी जेवढ्या मुलीबरोबर व्हिडिओ काढतो ना, प्रेम नाही भावांनो, बहिणी. त्यानंतर मला भावकी म्हणजे माझं मी प्रसिद्धी झाल्यानंतर भावकी माझे भाऊ पण मी आमचा एक सावरगावून येताना एक रोड आहे, त्या पूल राहतो पुलामध्ये, त्या पुलामध्ये एक साईडनं उभे राहिले. म्हणजे भावकी नाव नाही घेत मी, भावकीतले लोक होते. त्यांनी मागं वाटण्यास फेर केला, दगड वगैरे मारले मला, इथं लागलं होतं पाठीला, भरपूर लागलं. तुम्ही माझ्या खोटे व्हिडिओ बनायचं, पट्ट्या लावून हिंडायचं. खरंच त्यांनी मारलं होतं. आणि एक त्यांनी मारलं, मागं ओढायचे भाऊ बन, असं करायचं तसं करायची. आणि ही सगळी शाळा माझ्या बापाची होती. माझ्या बापाने सगळे सांगितलं नाही असं होतं. पण तरी मी काही सांगितलं नाही माझ्या बापाला. मी माझा बापन माझा विषय राहिले, मी डायरेक्ट सांगतो, मला आई वडील नाही. डायरेक्ट मनापासून हात जोडून खवाटे पण हात जोडतो भाऊन, मला आई वडील नाही. मला भाऊकीने वडलं, प्रयत्न केले, भरपूर केले, पण मी माघार झालो नाही. माझी आज मला ती गाडी घेतल्यानंतर म्हणे तुझी गाडी हप्तेवाले ओढून जातील म्हणे. तरी मी बोलायचो जाऊ दे, ओढून जाऊ दे. मी कॅश घेतली ती गाडी. आणि माझं जेव्हा मी रजिस्टार नव्हतं तेव्हा माझं भाऊ पण ती लाकडं तोडायला सगळा फायदा करून घ्यायची. माझा फायदा स्वतःचा म्हणजे माझा एकटाच फायदा करून घ्यायचे. हाताला फोड यायचे, असे कडकडेल फोड यायचे डायरेक्ट. घरचे म्हणायचे काय करायचे तुला, शाळात तरफड. तरी जात नव्हतं मी. काम म्हणजे मला 200-300 रुपये द्यायचे, मला काही फुकटं काम करून घ्यायचे माझ्याकडून. तरी मी काही बोलत नव्हतो. कांदे कापायला जायचो, कांदे कापायला सुद्धा माझ्या कॅरेटला 2 रुपये कॅरेटनं जायचो, कापूस जायचो 3 रुपये किलोना. तरी मी कामाची कधीच लाच धरली नाही. मला घरचे कामाला शाळेत जाय म्हणे तरी जात नव्हतो. शाळेत गेलो का आम्ही खिडकीतून दप्तर टाकून पळून यायचो पैशासाठी. आणि एक प्रसंग घडला होता माझ्यावरती, मी सांगतो तुम्हाला. मी ना एक जणाकडे कामाला जात, म्हणजे कामाला नव्हतं जात मी. एक जणाकडून आहे ना असं खोटं बोलून पैसे घेतले होते. मम्मीची शपथ कर सांगतो, एक जणाकडून खोटं बोलून आहे ना पैसे घेतले होते. लय दिवस झाले त्याला, लय दिवस झाले. किती पैसे घेतले होते फक्त 3,000 रुपये घेतले होते. 3,000 रुपये घेतल्यानंतर महिनाभरची वायरिंग दिली त्याला. 3,000 एक महिन्यामध्ये देणार होतो त्याला 3,000 रुपये. ती 3,000 दिल्यानंतर तिने काय केलं असेल, मला तिकडं घरी गपची बोलून घेतलं. घरी बोलून घेतल्यानंतर असं झालं, पैसे भरपूर खिशामध्ये 1,000, 2,000, 3,000 पैसे राहायचे. पण त्या दिवशी काय झालं, मला बोलून घेतलं, त्या दिवशी खिशातच पैसे नव्हते माझ्याकडं. एक असा प्रसंग घडला, तिने मला डायरेक्ट ना पाय बांधले माझ्यावर. तिने विहीर आहे का आपली विहीर, पाण्याची विहीर, त्याच्यात उलटं सोडल्यानंतर मला ना पाण्यात न्यायचं, वर काढायचं, पाण्यात न्यायचं, वर काढायचं नुसतं मला डायरेक्ट. शेवटचा प्रसंग होता, मी मरून गेलो तर चालू, मरायचं, डायरेक्ट मरायच्या स्थिती झालो. मला पैसे पण कोणी देत नव्हतं. मला अक्षय कोल्हे म्हणजे माझे खासदार मित्र, त्याला एक कॉल करतो, कॉल करून देत नव्हती, इतकं मारायचे. म्हणजे त्यांनी शिव्या गाळ्या करायचे डायरेक्ट. पैसे तू 1 महिन्यापासून बुडवले आमच्या, 2 महिने झाले पैसे देत नाही तू, इतकं मारायचं. मी मारायची स्थिती, मला मारून टाका. डायरेक्ट मारायची स्थिती आलो. 3,000 रुपयेवरून मी मारायला आलो. पर त्यांनी कपडे वगैरे काढले माझ्यावर, मला एरीत सोडायची, वर काढायची, मारायचे, कुठं मारायचे, काही करायचे, काही पण करायचे, मला मारायचे. म्हणजे हातावरती कुठं काही वार करायचे, डायरेक्ट चाकू वगैरे काढायची. पण मी तरी बी त्यांच्या मग फक्त एक कॉल लावू द्या मला, फक्त एक कॉल राहू द्या, एक कॉल लावू द्या. माझा तो मित्र अक्षय कोल्हे, आम्ही 200 रुपये रोजानं कामाला जात होतो. तो अक्षयने मला आहे ना, त्याला म्हणलं भाऊ मला असं एरीत सोडून राहिले, मला मारून राहिले, मला फक्त 3,000 रुपयाची गरज आहे. 3,000 रुपयाची गरज होती ना, 3,000 रुपयाची गरज. त्यांनी काय केली माहिती आहे, पैसेच नव्हते, मला व्याजाने काढून पैसे आणले. व्याजाने 3,000 रुपये व्याजाने काढून आणले मला तिने 3,000 रुपये. मला तिथं 5 मिनिटात आला. तो सायकलीवर आला, तेव्हा गाडी पण नव्हती आमच्याकडे, सायकलीवर आला येवल्याच्या बाजूला, तिथं सायकलीवर आला, 3,000 रुपये दिले. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे, तुम्ही जेवढं बाहेर मारलं का तेवढं पण तुम्हाला शिक्षा देतो. माझ्या मित्रांनी तिथं शिक्षा दिली. मी शेवटच्या विषय म्हणजे मला सोडून दिले, मी मेलो म्हणून असं सोडलं होतं. पण मला आला तो, माझ्या कामं भरपूर करायची, तर ते मित्रांनीच मदत केली. मित्र पाहिजे तर तो गारव्यासारखा एकदम मित्र, म्हणजे जीवलग जीवाचा पाहिजे. तर लय जण म्हणत होते की तुझ्या मम्मीचा काय विषय होता, खरंच मम्मी वारलेली का. भावांनो, जर तुम्हाला जर तुमच्या मम्मीचे किंवा येते, तर मी माझी मम्मी खरंच जिवंत असताना मारील का बरं. मारायचा विषय नव्हता. तर माझी मम्मी घरच्यामुळे गेली, त्या तुम्हाला सांगितलंच ते, घरच्यामुळे गेली. म्हणजे मला मम्मीची म्हणजे खरंच म्हणजे मला आहे ना मम्मीचं आहे ना, मम्मीचे एक 10 रुपये सुद्धा माहीत नाही मला, खरं सांगायचं म्हणजे. मम्मीने मला 1 रुपये म्हणजे, आता मी तर 6 महिन्याचाच होतो, मला मम्मीची हातची भाकर माहीत नाही. ज्याला मम्मी नाही, ज्याला आई नाही ना, त्याला कळतं फक्त आईची काळजी. आई म्हणजे आई विना सगळंच काही अधुरं आहे. मम्मी पाहिजे होती आयुष्यामध्ये, मम्मी नाही ना तर काहीच नाही मला. की 1 वर्षामध्ये आपण 2 लाख फॉलोअर्स कमवले. 2 लाख फॉलोअर्स 1 सेकंदामध्ये गेले. सेकंदामध्ये कसे गेले, भरपूर लोकांनी जळकुण्याचे रिपोर्ट मारले, सस्पेंड केले. मी केलं असं काही नाही, मी स्वतः बी काही रिकामे कुठाने केले होते, पण तरी पण मी काही बोललो नव्हतो. पण तरी बी भावांनो केले, काय अडचण नाही, जाणार आहे जवळच्यानीच केले, आपल्याला जवळचेच गद्दार निघाले.
आणि आयडी आपण परत परत 2000 2000 म्हणते 20,000 फॉलोअर्स बनवली, ती पण गेली. 35,000 बनवली, ती पण गेली. 6 महिन्याचा होता तेव्हा मम्मी सोडून गेली. मम्मीचं एवढंच होतं फक्त भावांनो की 6 महिन्याचा असताना मम्मीने सोडून जायला पाहिजे. किती त्रास झाला असता मम्मीला. पण तिचा हा मुलगा आहे ना, हा मुलगा मोठा झाल्यानंतर तिला लय जीव लावला असतं. पण 6 महिन्याचा असताना मम्मी मला सोडून गेली. आणि आज स्वतःला हाताने स्वयंपाक करून खावा लागतोय. मम्मी तो जर असती ना तर आज मला कोणाचीच गरज नव्हती. माझी बहीण होती, बहिणीचं पण लग्न केलं. काकानी होती, माझे सगळे सगळे होते. फक्त मम्मीने मला जायला सोडून जायला पाहिलं. मम्मी एक वेळेस वेगळी राहिली असती, चालली असती. पण मम्मी ना आज पाहिजे होती खरं म्हणजे. एक वेळेस बाप नसला चालतो म्हणून एक वेळेस आई पाहिजे. आईशिवाय काहीच नाही भावांनो. आणि आईशिवाय म्हणजे खरंच काही नाही. मम्मीने नव्हतं करायला पाहिजे असं, पण मम्मीने केलं. मिस यू मम्मी. परत ये तू. परत तुझ्या हा लेक आहे ना सगळं काही करून टाकेल. फक्त तू ये, बाकी काहीच नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.